नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्स लेसन नंबर 2 मॅथमॅटिकल मेथड्स. त्यामध्ये आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स हा टॉपिक स्टार्ट केला होता. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण स्केलर प्रोडक्ट म्हणजेच डॉट प्रोडक्ट पाहिलं होतं आणि आज आपण पाहणार आहोत वेक्टर प्रोडक्ट. त्यालाच आपण क्रॉस प्रोडक्ट असंही म्हणतो. ओके मित्रांनो, तुम्ही नीटची एक्झाम देणार आहात का? म्हणजेच आर यू अ नीट एस्पिरंट? येस. मग तुमच्यासाठी आहे एक परफेक्ट स्टडी पार्टनर, तो म्हणजे अनअकॅडमी. अनअकॅडमीवरती नीटसाठी बरेचसे बॅचेस लॉन्च करण्यात आलेले आहेत की जे तुम्ही इझिली जॉईन करू शकता. बरं, आता या बॅचेस जॉईन कशा करायच्या या प्रत्येकाची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याद्वारे तुम्ही या बॅचेस जॉईन करू शकता. आणि थांबा, अजून एक स्पेशल सरप्राईज आहे. ते म्हणजे असं की जर तुम्ही 17 सप्टेंबरपर्यंत या बॅचेस जॉईन केल्या तर तुम्हाला 10% प्लस 10% असा एकूण 20%चा डिस्काउंट मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला सुहानी 10 हा कोड वापरावा लागेल. तुम्ही या ठिकाणी प्राइजेस बघू शकता की तुम्हाला किती अमाऊंट सेव्ह करता येते जर तुम्ही 17 सप्टेंबरपर्यंत ॲडमिशन घेतलं तर. 2 प्रकारचं सबस्क्रिप्शन आहे, एक तर नीट UG प्लस आणि नीट UG आयकॉनिक. आता हे प्लस सबस्क्रिप्शन काय असतं? जर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला इंडियाच्या बेस्ट एज्युकेटर्सकडून शिकायला मिळेल. सोबतच लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस असतील, लाईव्ह टेस्ट होणार आहेत, लाईव्ह क्विजेस होणार आहेत आणि स्ट्रक्चर्ड कोर्सेस आहेत, PDFs वगैरे सगळं काही तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. आणि जर तुम्ही या ठिकाणी आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला हे जे नोट्स वगैरे आहेत, कलरफुल नोट्स वगैरे, हे सगळं तुम्हाला फिजिकली मिळेल, म्हणजे तुमच्या घरपोच मिळेल. ओके, सो नेक्स्ट आहे या ठिकाणी कोणत्या बॅचेस आहेत. तर एम्स रँकर बॅच आहे, जी की आता जे ड्रॉपर्स आहेत किंवा आता जे 12thमध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे की जे नीट 2022मध्ये देणार आहेत. आणि ही बॅच 15 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहे. नेक्स्ट आहे समर्थ बॅच, की जी बॅच पुन्हा एकदा 12th क्लाससाठी आणि ड्रॉपर्स आहेत त्यांच्यासाठी आहे, जे की नीट 2022मध्ये देणार आहेत. आणि ही पण बॅच 15 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहे. आणि या ठिकाणी पण इंडियामधले बरेचसे खूप महत्त्वाचे आणि टॉप एज्युकेटर्सकडून तुम्हाला शिकायला मिळेल. नेक्स्ट आहे या ठिकाणी अद्वितीय बॅच, हे पण 12th स्टँडर्डसाठी जे आहेत, जे की आत्ता 2022मध्ये नीट देणार आहेत त्यांच्यासाठी आहे. हे 17 सप्टेंबरपासून बॅच स्टार्ट होणार आहे. अजून एक बॅच आहे ती म्हणजे नीट ड्रीम टीम, ही पण 22साठी आहे आणि ही 17 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहे. अजून एक बॅच आहे ती म्हणजे स्कॉलर्स बॅच, ही 17 सप्टेंबरपासून स्टार्ट होते, ही पण नीट 22साठी आहे. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर मेधावी बॅच, त्यासोबतच साकार बॅच, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा बॅच अनअकॅडमीने लॉन्च केलेल्या आहेत. प्रत्येक बॅचमध्ये तुम्हाला टॉप एज्युकेटर्स पाहायला मिळतील आणि तुम्ही त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा अनअकॅडमीचं ॲप इन्स्टॉल कराल तर त्यामध्ये तुम्हाला काही फ्री क्लासेस पण पाहायला मिळतील, फ्री स्पेशल क्लासेस, जे तुम्ही पाहू शकता आणि मग तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी अनअकॅडमीतर्फे पूर्ण इंडियातील जे पण नीट एस्पिरंट्स आहेत सगळ्यांसाठी फ्रीमध्ये वीकली स्कॉलरशिप टेस्ट आयोजित केलेली आहे. ही वीकली स्कॉलरशिप टेस्ट दर संडेला सकाळी 11 वाजता असणार आहे. तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता, काही तुम्हाला पे करायची गरज नाही आहे. फक्त एवढंच की तुम्हाला या ठिकाणी एनरोलमेंट करावं लागेल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याद्वारे तुम्ही एनरोलमेंट करू शकता. सोबतच या ठिकाणी एनरोलमेंट दरम्यान जर कोड विचारलास तर सुहानी 10 हा कोड तुम्हाला वापरायचा आहे. सगळं कॅपिटलमध्ये आहे, सुहानी आणि पुढे 1010. ओके, सो हा कोड तुम्ही वापरून एनरोलमेंट करू शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट देऊ शकता. तुम्ही नीट 22साठी अपेअर करत असाल किंवा नीट 23साठी करत असाल तरीही तुम्ही ही टेस्ट देऊ शकता. ओके, सो थँक्यू सो मच. आता क्रॉस प्रोडक्टमधलं हे क्रॉस वगैरे काय आहे? तर सपोज की आपल्याकडे एक P वेक्टर आहे, मल्टिप्लाय बाय आपल्याकडे Q वेक्टर आहे. सो हे जे आपण या ठिकाणी प्रोडक्ट फाइंड आउट करणार आहोत, ज्याला आपण मल्टिप्लाय बाय म्हणतोय, तर तेच काय आहे या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट आहे. सो याचा क्रॉस प्रोडक्ट येणार आहे R वेक्टर. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की P डॉट Q आपण करायचो, याचा अर्थ काय आहे? हे काय आहे? डॉट प्रोडक्ट आहे, इज इक्वल टू R वेक्टर आलं होतं. ओके, आता आपण काय करणार आहोत? क्रॉसिंग करणार आहोत. क्रॉसिंग आपण का करतोय? कारण आपण वेक्टर प्रोडक्ट फाइंड आउट करतोय. प्रिव्हियस ह्याच्यामध्ये आपण स्केलर प्रोडक्ट फाइंड आउट केलं होतं. सो लेट अस सी द वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स, दॅट इज या ठिकाणी त्यांनी P वेक्टर आणि Q वेक्टर हे 2 वेक्टर सपोज केलेले आहेत. is a vector whose magnitude is equal to the product of magnitudes of the 2 vectors and sine of the smaller angle theta angle वापरलेला आहे between the 2 vectors. याचा अर्थ काय? आपल्याकडे 2 वेक्टर्स आहेत, P वेक्टर आणि Q वेक्टर. ओके,
आता या दोघांना जेव्हा आपण क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करू, म्हणजे थोडक्यात मल्टिप्लिकेशन करू, तेव्हा आपल्याला आर वेक्टर मिळणार आहे. आणि याला जर आपल्याला यांच्या दोघांमध्ये कोणता अँगल आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण वापरणार आहोत या ठिकाणी साइन थीटा. ओके, सो पी क्यू साइन थीटा. आणि या ठिकाणी यू कॅप आर काय आहे, तर यू म्हणजे युनिट वेक्टर आहे. हे डायरेक्शन कुठे आहे ते दाखवणार आहे, कारण आपण वेक्टर प्रोडक्ट फाइंड आउट करतो, त्यामुळे याला काय असणार आहे, डायरेक्शन असणार आहे. सो या ठिकाणी यू कॅपच्या जागेवरती सपोज की ते जर एक्स ॲक्सिसवरती असेल, डायरेक्शन जर एक्स ॲक्सिस असेल तर आपण घेणार आहोत आय कॅप. डायरेक्शन वाय ॲक्सिसवरती असेल आपण घेणार आहोत जे कॅप. आणि डायरेक्शन झेड ॲक्सिसवरती असेल आपण घेणार आहोत के कॅप. ओके, सो यू जस्ट हे रिप्रेझेंट करते की या ठिकाणी डायरेक्शन घ्यायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो नेक्स्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की द डायरेक्शन ऑफ प्रोडक्ट वेक्टर इज गिवन बाय यू कॅप which is a unit vector perpendicular to the plane containing two vectors and is given by right hand screw rule. आता हा राईट हँड स्क्रू रूल काय आहे तर तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता. हा आहे तुमचा पी वेक्टर, हा आहे क्यू वेक्टर, याचा रिझल्टंट वेक्टर आहे आर वेक्टर. या ठिकाणी ही डायरेक्शन आहे. ओके, आता सपोज की या ठिकाणी एखादा स्क्रू आहे. हा स्क्रू जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने रोटेट करणार आहात तेव्हा तो स्क्रू काय होईल, बाहेर येईल. जेव्हा तुम्ही कुठेतरी करून पाहिलं असेलच ना की जेव्हा तुम्ही स्क्रू अशा पद्धतीने म्हणजे या डायरेक्शनला रोटेट करणार आहात तेव्हा तो स्क्रू काय होणार आहे, बाहेर येणार आहे आत जाण्याऐवजी. सो याला आपण म्हणणार आहोत राईट हँड स्क्रू रूल. आता सपोज की आपण हा स्क्रू असा न फिरवता, आता आपण स्क्रू घेतलेला आहे असा, आणि तो स्क्रू आता आपण अशा पद्धतीने या डायरेक्शनला फिरवतो आहे. आणि जेव्हा आपण स्क्रू अशा पद्धतीने फिरवू तेव्हा तो स्क्रू कुठे जाणार आहे, आतमध्ये जाणार आहे. ओके, सो आता हे जे स्क्रू जाणार आहे आपण का घेतो आहे तर जेव्हा आपण या ठिकाणी स्क्रू ठेवू आणि जेव्हा आपण तो क्यू वेक्टरपासून आरपर्यंत फिरवू तर तो कशा डायरेक्शनने जातो आहे, अशा डायरेक्शनने तो जायला पाहिजे, म्हणजे थोडक्यात तो असा रोटेट झाला पाहिजे. ओके, सो तेच त्यांना या ठिकाणी वेक्टर्समधून सांगायचं आहे की जेव्हा आपण स्क्रू अशा पद्धतीने फिरवतो आहे तेव्हा रिझल्टंट वेक्टर काय येणार आहे, एस इज इक्वल टू क्यू मल्टिप्लाय बाय पी. ओके, क्यू क्रॉस प्रोडक्ट पी. ओके, सो तेच त्यांना यामधून सांगायचं आहे. आणि डायरेक्शन या ठिकाणी कुठे आहे, डाऊनवर्ड्स आहे, कारण स्क्रू आपण कसं फिरवतो आहे, उलटा फिरवतो आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट हे दोन इक्वेशन या ठिकाणी आहेत की आर वेक्टर इज इक्वल टू पी वेक्टर आणि क्यू वेक्टर याचं ते काय आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे. या ठिकाणी सिमिलरली खालच्या इक्वेशनमध्ये पण साइन थीटा अँगल शो करणार आहे की यांच्यामध्ये थीटा किती आहे, इथे पण थीटा किती आहे. आणि या ठिकाणी यू एस का लिहिले, कारण या ठिकाणी एस इथे एस आहे म्हणून, इथे आर घेतले कारण इथे आर रिझल्टंट वेक्टर आहे म्हणून. ओके, सो नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू द राईट हँड स्क्रू रूल इफ द स्क्रू इज रोटेटेड इन अ डायरेक्शन फ्रॉम पी टू क्यू, पी वेक्टर टू क्यू वेक्टर थ्रू द स्मॉलर अँगल then the direction in which the tip of the screw advances is the direction of r vector. सो पुन्हा एकदा एक्सप्लेन करते, मगाशी कळलं असेल नसेल तरी पण ज्यांना कळलं दे कॅन स्किप. ओके, सो आपण आता स्क्रू अशा पद्धतीने फिरवणार आहोत, म्हणजे पी पासून क्यूकडे आपण जाणार आहोत, म्हणजेच तो स्क्रू आपल्याला काय दाखवतो आहे, आर वेक्टरचं डायरेक्शन दाखवतो आहे. सोबतच या ठिकाणी जर आपण पाहिलं डायरेक्शन कुठे आहे, अपवर्ड्स आहे, आणि तो स्क्रू कुठे येणार आहे, बाहेर येणार आहे. ओके, स्क्रू कुठे येणार आहे, बाहेर येणार आहे. आणि सिमिलरली खालीही तेच सांगितलं आहे की जेव्हा आपण स्क्रू उलटा फिरवू तेव्हा तो स्क्रू कुठे जाणार आहे, खाली म्हणजे आतमध्ये, त्या पर्टिक्युलर जे पण प्लेन वगैरे असेल त्याच्या आतमध्ये जाणार आहे. सो वन एक्झाम्पल ऑफ वेक्टर ऑर क्रॉस प्रोडक्ट इज द फोर्स, म्हणजेच या ठिकाणी एफ वेक्टर फोर्सला घेतलेला आहे. एक्सपिरियन्स्ड बाय अ चार्ज म्हणजेच क्यू मूव्हिंग विथ वेलोसिटी व्ही म्हणजे व्ही वेक्टर थ्रू अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन दॅट इज बी वेक्टर. सो नेक्स्ट आहे इट इज ॲन इम्पेरिकल लॉ. आता हे तुम्हाला लॉज वगैरे सगळे नेक्स्ट चॅप्टरमध्ये आहेतच. आता आपण जस्ट पाहतोय की अशा पद्धतीने एखादा लॉ आहे, तो कसा आला, कुठून आला, केव्हा आला, कधी आला, हे सगळं तुम्हाला पुढच्या चॅप्टर्समध्ये डिटेलमध्ये पाहायला मिळेल. ओके, हा एक्सपेरिमेंटनी फाइंड आउट केलेला आहे. सो लॉ असा आहे की एफ वेक्टर इज इक्वल टू क्यू काय आहे, चार्ज, मल्टिप्लाय बाय व्ही काय आहे, या ठिकाणी वेलोसिटी, मल्टिप्लाय बाय बी काय आहे, या ठिकाणी की मॅग्नेटिक फील्ड, जे की मॅग्नेटिक इंडक्शनमुळे आलेला आहे. सो हे हा एक लॉ आहे की जो क्रॉस प्रोडक्टचं एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ शकतो. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर्स. आता आपण वेक्टर प्रोडक्टचे काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे की वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता हे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन काय आहे ते आपण आधी पाहून घेऊया. जसं की या ठिकाणी आपण 4 मल्टिप्लाय बाय 3 केलं आपल्याला 12 मिळणार आहे, 3 मल्टिप्लाय बाय 4 केलं आपल्याला 12च मिळणार आहे. म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे तर तो सेम येतो आहे, भलेही या दोघांनी जागा चेंज केल्या तरीही. परंतु असं सेम टू सेम वेक्टर प्रोडक्टमध्ये येणार नाही आहे. का येणार नाही आहे तर जेव्हा आपण सपोज की हा जो आपला पी वेक्टर आहे तो या डायरेक्शनमध्ये जातो आहे आणि आपला जो क्यू वेक्टर आहे तो सपोज की या डायरेक्शनमध्ये जातो आहे. ओके, दोघांचंही मॅग्निट्यूड जे आहे तर ते या ठिकाणी सेम आहे,
बट दोघांचे डायरेक्शन या ठिकाणी वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे जेव्हा आपण पी वेक्टर मल्टिप्लाय बाय किंवा क्रॉस प्रोडक्ट घेतो पी वेक्टर आणि क्यू वेक्टरचा, तेव्हा तो जर मोल्डमध्ये आपण टाकला, मोल्डमध्ये का, तर आता सपोज की हा जो आपला पी वेक्टर आहे याचा मॅग्निट्यूड आहे 10, ओके, आणि हा जो आपला क्यू आहे याचा मॅग्निट्यूड आहे दॅट इज 10 -10, ओके, कारण हे कसं आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. जर आपण ह्याला मोल्ड्समध्ये टाकलं, मोल्ड्समध्ये टाकल्यानंतर काय होतं, सगळे पॉझिटिव्ह होतात भलेही ते निगेटिव्ह असतील तरी पण, म्हणजे या 10चा आन्सर या 10चं व्हॅल्यू पण 10च असणार आहे आणि या -10ची व्हॅल्यू जेव्हा आपण मोल्डमध्ये टाकू तेव्हा ती पण 10च येणार आहे. सो जेव्हा आपण मोल्ड्समध्ये घेतोय तेव्हा दोघांचाही आन्सर सेम येणार, म्हणजे ते इक्वल असणार, आणि जेव्हा आपण मोल्ड्समध्ये नाही घेतोय तेव्हा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असल्यामुळे दोघांच्या व्हॅल्यूज इक्वल येणार नाहीत. त्यानंतर दुसरा लॉ आहे तो म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ काय, तर हा लॉ ते ओबे करत आहेत, म्हणजे हा लॉ त्यांना सुटेबल आहे. दॅट इज ए वेक्टर मल्टिप्लाय बाय बी वेक्टर प्लस सी वेक्टर आहे ब्रॅकेटमध्ये. याचा अर्थ काय होतो, या एने याला पण मल्टिप्लाय केलेला आहे आणि या एने याला पण मल्टिप्लाय केलेला आहे. सो ए मल्टिप्लाय बाय बी प्लस ए मल्टिप्लाय बाय सी याला आपण म्हणणार आहोत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन आणि हा ॲप्लिकेबल आहे. नेक्स्ट आहे थर्ड, दॅट इज स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पी वेक्टर मल्टिप्लाय बाय क्यू वेक्टर आहे, म्हणजे या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आहे, बट हे मोल्ड्समध्ये आहेत, म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह होणार आहे. सो हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय क्यू मल्टिप्लाय बाय साइन थीटा. आता या ठिकाणी जो थीटा आहे तो चेंज होत राहणार, ऑब्वियसली चेंज होत राहणार आणि त्यानुसार यांच्या व्हॅल्यूज बदलणार. कशा बदलत आहेत पहा, जर या ठिकाणी आपण साइन थीटा इज इक्वल टू 0, साइन थीटा जर आपण या ठिकाणी 0 डिग्री पकडलं तर साइन 0ची व्हॅल्यू काय असते 0. त्यामुळे इथे आपण पी मल्टिप्लाय बाय क्यू मल्टिप्लाय बाय काय करणार आहोत 0, म्हणजे पूर्ण टर्म काय झाला 0, ओके. सो या ठिकाणी पूर्ण टर्म झालेला आहे 0. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इफ थीटा जर या ठिकाणी आपण 180 डिग्री घेतलं तर साइन 180 डिग्रीची व्हॅल्यू 0च येते, ओके. सो त्यामुळे या ठिकाणी जर आपण पी मल्टिप्लाय बाय क्यू मल्टिप्लाय बाय साइन 180 डिग्री जर केलं तर या ठिकाणी काय येणार आहे 0, कारण 180 काय आहे 0 आहे. 180लाच आपण पाय देखील म्हणतो रेडियन्समध्ये. नेक्स्ट आहे जर आपण या ठिकाणी थीटा 90 डिग्री पकडलं तर थीटा 90 डिग्री घेतल्यानंतर यांच्या व्हॅल्यूज कशा येतात त्या आपण पाहतोय. So if theta is equal to 90 degree, that is if the two non-zero vectors are perpendicular to the each other, म्हणजे या ठिकाणी दोन नॉन-झिरो कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. 180 असेल तर ते अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत, सपोज की पी इकडे आहे आणि क्यू इकडे आहे, ओके. सो अशा पद्धतीने अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत आणि यांच्यामध्ये 180 डिग्रीचा अँगल तयार होतोय. 0 अँगल कसा असणार आहे, दोघं पण एकाच डायरेक्शनला असणार आहेत तरच त्यांच्यामध्ये 0 डिग्रीचा अँगल तयार होईल. सो या ठिकाणी दोघं पण सेम डायरेक्शनला असणार आहेत, सो त्याच्यामुळे 0, ओके. आता 90 डिग्रीमध्ये आहेत कारण त्यांच्यामध्ये ते कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. सो जेव्हा अशा पद्धतीने दोन वेक्टर्स नॉन झिरो वेक्टर्स परपेंडिक्युलर असतात तेव्हा द मॅग्निट्यूड ऑफ देअर वेक्टर प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ द टू वेक्टर्स. म्हणजे या ठिकाणी साइन 90 डिग्री काय असणार आहे, 1 असणार आहे. त्याच्यामुळे जर आपण पी इंटू क्यू इंटू साइन 90 डिग्री जरी केलं तरी पण व्हॅल्यू 1 असल्यामुळे पी मल्टिप्लाय बाय क्यू असंच आन्सर राहणार आहे, ओके. सो आता या ठिकाणी जर डायरेक्शन दिले असतील म्हणजे आय कॅप आहे मल्टिप्लाय बाय जे कॅप असं जेव्हा आपण करतो, मग असे आपण पाहिलं प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा डॉट प्रोडक्ट आपण फाइंड आउट करतो तेव्हा सिमिलरला जेव्हा आपण मल्टिप्लाय करू डॉट प्रोडक्टमध्ये तेव्हा आन्सर काय येतं 1. बट इथे जेव्हा आपण सिमिलरला क्रॉस प्रोडक्टमध्ये मल्टिप्लाय करतोय तेव्हा आन्सर काय येणार आहे 0, ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. डॉट प्रोडक्टमध्ये जेव्हा आपण सिमिलर युनिट वेक्टर्सला मल्टिप्लाय करणार आहोत तेव्हा आन्सर येणार आहे 1, बट क्रॉस प्रोडक्टमध्ये हेच आन्सर येणार आहे 0, ओके. हे लक्षातच ठेवायचं आहे. हे कसं आलं काय आलं याला काही जास्त प्रूफ नाही आहे, फक्त एवढंच की हे असंच येतं, ओके. नेक्स्ट आहे आता जर अपोजिट असतील युनिट्स किंवा युनिट वेक्टर्स तर आपण डॉट प्रोडक्टमध्ये काय करायचं 0 घ्यायचो. सपोज की आय या ठिकाणी आहे आय, इथे आहे जे कॅप. सो हे जर असं अपोजिट असेल तर आपण 1 मिनिट हे जर अपोजिट असेल तर आपण डॉट वेक्टरमध्ये काय घ्यायचो 0 घ्यायचो. बट क्रॉस वेक्टरमध्ये आपण 0 घेत नाही. मग त्यासाठी आपण काय करतो, जर अशा पद्धतीने असेल तर त्याच्या व्हॅल्यूज पण ठरलेल्या आहेत. जर आय कॅप मल्टिप्लाय बाय क्रॉस प्रोडक्टमध्ये जर आय कॅप मल्टिप्लाय बाय जे कॅप असेल तर आन्सरमध्ये आपण के कॅप घेणार. जे कॅप मल्टिप्लाय बाय के कॅप असेल आन्सरमध्ये आपण आय कॅप घेणार. के कॅप मल्टिप्लाय बाय आय कॅप असेल आन्सरमध्ये आपण जे कॅप घेणार. सो हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या व्हॅल्यूज, ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय नेक्स्ट स्लाईडमध्ये फोर्थ आहे या ठिकाणी इफ पी वेक्टर इज इक्वल टू क्यू वेक्टर. जर पी वेक्टर आणि क्यू वेक्टर इक्वल असेल तर ऑब्वियसली यांचे गुणाकार पण कसे येणार आहेत, इक्वल. आणि इक्वल गुणाकार म्हणजे काय येणार आहे 0. का 0, कारण हे सगळे कसे असणार आहेत, इक्वल, ओके. त्याच्यामुळे 0, कारण इक्वल असतील तर आपण काय घेतो क्रॉसमध्ये 0 घेतो. नेक्स्ट आहे
सपोज की आपल्याकडे पी वेक्टर आहे तो म्हणजे पी एक्स आय कॅप आहे, पी वाय जे कॅप आहे, पी झेड के कॅप आहे. ओके, हे झेड वगैरे काय दाखवत आहेत, डायरेक्शन दाखवत आहेत. दुसरा आहे क्यू वेक्टर, सिमिलरली तेच टर्म्स आहेत. आता आपल्याला या दोघांचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन क्रॉस प्रोडक्टने. आता जेव्हा आपण मल्टिप्लाय करणार, ऑब्वियस गोष्ट आहे की आपल्याला या टर्मने या तिघांना मल्टिप्लाय करावं लागेल, या टर्मने पुन्हा या तिघांना मल्टिप्लाय करावं लागेल, या टर्मने या तिघांना मल्टिप्लाय करावं लागेल. सो तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे. जेव्हा आपण पी एक्स आय कॅपने क्यू एक्स आय कॅपला मल्टिप्लाय करू तेव्हा आय कॅप आपण एकत्र लिहितो आणि पी एक्स आणि क्यू एक्स एकत्र. सिमिलरली पी एक्सने जेव्हा आपण क्यू वायला मल्टिप्लाय करू तेव्हा आय कॅप जे कॅप आपण सेपरेट लिहिणार, पी एक्स आणि क्यू वाय आपण सेपरेट लिहिणार. सेम तुम्हाला हेच करायचं आहे आणि इथपर्यंत तेच केलं आहे. आता त्यानंतर जर ज्या ठिकाणी सिमिलर आहेत, सिमिलर युनिट वेक्टर्स आहेत, तिथे आपण घेणार आहोत 0. सो इथे एक 0 येईल, इथे एक 0 येईल आणि इथे एक 0 येईल. आता इथे जर 0 आला तर हे पूर्ण टर्म काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे या ठिकाणी काहीच राहणार नाही आहे, इथे पण काहीच नाही आहे, इथे पण काहीच नाही आहे. मग आता हे जे उरलेले टर्म्स आहेत या ठिकाणी मगाशीच आपण पाहिलं की आय मल्टिप्लाय बाय म्हणजे आय कॅप मल्टिप्लाय बाय जे कॅप जर असेल तर आपण काय घेतो, के कॅप. मग तुम्हाला याच्याऐवजी घ्यायचं आहे के कॅप. पुन्हा एकदा आय आणि के असेल तर त्याच्याऐवजी आपण काय घेतो, जे कॅप. ओके, तर अशा पद्धतीने जे तुम्ही मगाशी पाहिलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. सो नेक्स्ट त्या व्हॅल्यूज इथेही दिलेल्या आहेत. डिपेंड अपॉन साईन पण पाहायचं आहे, साईन कोणता आहे ते पण पाहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट त्या व्हॅल्यूज भरल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं अजून एक छोटंसं इक्वेशन तयार होईल ज्यामधले 0 तुम्हाला कट करायचे आहेत आणि त्यानंतर यांच्यामध्ये काय सिमिलर आहे, ज्यांच्यामध्ये आय कॅप किंवा जे पण आय कॅपवाले एकत्र घ्यायचे आहेत, जे कॅपवाले एकत्र घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांना एकत्र घेणार आहात. ओके, आणि त्यानंतर फायनल आन्सर येणार आहे लाईक धिस आणि तुम्ही आय कॅप जे कॅप के कॅप सगळं बाहेर लिहिणार आहात. आता हे तुम्हाला एवढं सगळं करावं लागेल जर तुम्ही पी वेक्टर मल्टिप्लाय बाय क्यू वेक्टर करणार असाल तर. पण यासाठी एक छोटंसं फॉर्मॅट पण आहे किंवा छोटंसं एक मेथड पण आहे, ती आपण आता पाहतो आहे, ज्याला आपण म्हणतो डिटर्मिनंट फॉर्म. सो लेट अस सी. या डिटर्मिनंट फॉर्ममध्ये काय करायचं आहे, तुम्हाला पी वेक्टर आणि क्यू वेक्टर मल्टिप्लाय त्यांचे क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार, अशा प्रकारच्या 2 लाईन्स ड्रॉ करणार ज्याप्रमाणे तुम्ही मॅथ्समध्ये केल्या असतील 10th स्टँडर्डला डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी त्याप्रमाणे. नेक्स्ट वरती हे असंच लिहायचं, दरवेळी असंच लिहायचं, आय कॅप जे कॅप के कॅप या सिक्वेन्समध्ये लिहायचं. त्यानंतर तुम्हाला पीचे जे काही दिले असतील, एक्स सोबत जे असेल ते आय कॅपच्या खाली, वाय सोबत जे असेल ते जे कॅपच्या खाली आणि एक्स डायरेक्शनला जे असेल ते के कॅपच्या खाली. ओके, सो ते पी वेक्टरचे सगळे कंपोनंट्स लिहायचे, त्यानंतर क्यू वेक्टरचे सगळे कंपोनंट लिहायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला सेम हेच जे शेवटचं आन्सर आहे तर ते मिळणार आहे. ओके, सो एवढं सगळं करण्यापेक्षा ही प्रोसेस इझी आहे. आता या प्रोसेसने क्वेश्चन कसे सॉल्व करायचे ते आपण पाहतोय. आधी आपण ते क्वेश्चन्स पाहूया. ओके, सो या ठिकाणी क्वेश्चन आहे 2.7. इथे काय सांगितलं आहे की द अँग्युलर मोमेंटम, हे बाकी जे काय लिहिले अँग्युलर असू दे, पोझिशन असू दे, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला फक्त हे 2 वेक्टर्स पाहिजेत या ठिकाणी जे दिलेले आहेत तर ते बस तेवढंच आपल्याला पाहिजे, बाकी तिकडे काय लिहिणार नो प्रॉब्लेम. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला आर वेक्टर सांगितलेला आहे. आर वेक्टर काय पॉझिटिव्ह आहे. ओके, ते फक्त लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट आहे पी, तुम्हाला लिनियर मोमेंटम सांगितलेला आहे. सो आय वेक्टरच्या व्हॅल्यूज काय आहेत, पी वेक्टरच्या व्हॅल्यूज काय आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, एल वेक्टर. एल वेक्टर म्हणजे काय, इथे दिलेलं आहे आर वेक्टर मल्टिप्लाय बाय पी वेक्टर. ओके, स्वतः नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी या तिन्ही व्हॅल्यूज लिहिणार आहोत, आय कॅप जे कॅप के कॅप. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आरच्या व्हॅल्यूज लिहायच्या आणि मग लिहिणार आहोत आपण पीच्या व्हॅल्यूज. आता आरच्या व्हॅल्यूमध्ये आय कॅपसोबत कोण आहे 4, जे कॅपसोबत कोण आहे 6, के कॅपसोबत कोण आहे -3, ते या ठिकाणी लिहायचं. नेक्स्ट आहे पी वेक्टरमध्ये आय कॅपसोबत कोण आहे 2, जे कॅपसोबत 4, के कॅपसोबत -5. ओके, अशा पद्धतीने सगळं लिहून घ्यायचं. लिहिल्यानंतर आपण ज्याप्रमाणे डिटर्मिनंट्स सोडवले होते 10th स्टँडर्डला असताना त्याप्रमाणे सॉल्व करायचे आहेत आणि मग तुम्हाला अशा पद्धतीचे व्हॅल्यूज मिळतील. जस्ट मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस करायचं आहे. ओके, सो ते केल्यानंतर तुम्हाला ॲट दी एंड या व्हॅल्यूज मिळणार आहेत. सो अशा पद्धतीने तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. तुम्हाला एवढी मोठी मेथड करायची गरज नाही आहे, तुम्ही डिटर्मिनंट मेथडने सॉल्व करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे 6 नंबरचं. That is the magnitude of cross product of 2 vectors is numerically equal to the area of the parallelogram whose adjacent sides represent the 2 vectors. या ठिकाणी पॅरेललोग्राम आहे, इथे वेक्टर आहे पी वेक्टर, क्यू वेक्टर आहे आणि हे 2 काय आहेत, ॲडजस्टंट साईड्स आहेत. दोघांमध्ये अँगल होतोय थीटा, हाईट आहे एच. ओके, सो आता इथे जर आपण पाहिलं तर पी वेक्टर काय दाखवतोय ओ ए साईड, क्यू वेक्टर काय दाखवत आहे ओ बी साईड. आणि या ठिकाणी पी आणि क्यू हे काय आहेत, इन्क्लाइंड आहेत आणि दोघांच्यामध्ये अँगल आहे थीटा, तेच पुन्हा खाली सांगितलं आहे. आणि या ठिकाणी यांनी एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे दॅट इज बी डी, जे आपण हाईट मानणार आहोत. ओके, सो ॲज यू नो की एरिया ऑफ पॅरेललोग्राम काय आहे, हाईट मल्टिप्लाय बाय बेस. आता या ठिकाणी हाईट काय आहे दॅट इज बी डी. ओके, सो हाईट या ठिकाणी आपण घेणार आहोत बी डी
मल्टिप्लाय बाय बेस काय आहे या ठिकाणी OA. ओके, सो OA बेस मल्टिप्लाय बाय हाईट आहे BD आणि हे आपण साइन थीटा वापरतो आहे का, तर या ठिकाणी थीटा अँगल दिलेला आहे म्हणून. आता तो थीटा किती आहे ते सांगितलं आहे का नाही. सो आपण जस्ट हे व्हेरिएबल्स घेऊन सॉल्व करतो आहे, आपल्याला न्यूमॅरिकली सॉल्व नाही करायचं आहे. आपण जस्ट या ठिकाणी सॉल्व कसं करतात हे पाहतो आहे. सो साइन थीटा काय येणार आहे, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड काय आहे BD आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हायपोटेनस काय आहे OB आहे. ओके, सो या ठिकाणी आपण घेणार आहोत OB. म्हणजेच या ठिकाणी हे कोणाशी इक्वल आलेलं आहे, P मल्टिप्लाय बाय Q मल्टिप्लाय बाय साइन थीटा. म्हणजेच या ठिकाणी जो वेक्टर P आहे मल्टिप्लाय बाय वेक्टर Q आहे यांचं मोल्ड आपण घेतो आहे, कारण मॅग्निट्यूड आपल्याला नाही दिलं आहे. सो यांचं मोल्ड काय येणार आहे, इक्वल येणार आहे. सो तेच या ठिकाणी त्यांना सांगायचं होतं. ओके, सो 2.7 आपण पाहिलं आहे. आता आपण पाहतो आहे 2.8 आणि 2.9. 2.8मध्ये सांगण्यात आलेलं आहे की A वेक्टर इज इक्वल टू आहे 5i कॅप प्लस 6j कॅप प्लस 4k कॅप आणि B वेक्टर सांगण्यात आलेलं आहे की 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप. ओके, सो तुम्हाला हे सांगायचं आहे की या दोघांमध्ये जो अँगल आहे तर तो कोणता आहे. आता जेव्हा आपण दोघांमधला अँगल फाइंड आउट करणार, आपण या ठिकाणी आपला आधीचा फॉर्म्युला म्हणजे डॉट प्रोडक्टवाला फॉर्म्युला वापरणार आहोत. दॅट इज ए वेक्टर डॉट प्रोडक्ट आपण घेणार आहोत B वेक्टर इज इक्वल टू AB कॉस थीटा. तर आता या ठिकाणी जर आपण यांना रिअरेंज केलं तर या ठिकाणी काय होणार आहे, हे जे AB आहेत तर यांचं मॅग्निट्यूड जाणार आहे खाली डिनॉमिनेटरमध्ये. कॉस थीटाला आपण इथेच ठेवूया, अपॉन घेणार आहोत आपण A मल्टिप्लाय बाय B. आता A मल्टिप्लाय बाय B म्हणजेच काय, AX मल्टिप्लाय बाय BX, AY मल्टिप्लाय बाय BY, AZ मल्टिप्लाय बाय BZ या सगळ्यांचे ॲडिशन. आता इथे ज्या व्हॅल्यूज आहेत आय कॅपसाठी कोणती व्हॅल्यू आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत. दॅट इज 5 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 6 मल्टिप्लाय बाय मायनस 2 प्लस 4 मल्टिप्लाय बाय 3 हे सगळं आपण मल्टिप्लाय करणार आहोत. खाली आपण अंडररूटमध्ये का घेतो, कारण आपण यांचा स्क्वेअर करणार आहोत म्हणून. ओके, सो स्क्वेअर करण्यासाठी आपण घेणार आहोत अंडररूटमध्ये. त्यानंतर सेम त्याच व्हॅल्यूज पुन्हा लिहायच्या आहेत. AXचा स्क्वेअर काय येणार आहे, बाकी सगळ्याचे स्क्वेअर लिहायचे आहेत आणि स्क्वेअर लिहिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुढे करणार आहात यांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय यांचं अंडररूटमध्ये जे व्हॅल्यू आहेत तर त्या. सो √77 मल्टिप्लाय बाय √17 हे सगळं तुम्ही जेव्हा सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला ॲट दी एंड 0.27 व्हॅल्यू मिळणार आहे. हे तुम्ही करू शकता ना, 10 आहे डिवायडेड बाय √77ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि मल्टिप्लाय डॉट प्रोडक्ट √17ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि मग जस्ट तुम्ही सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे 0.27 तुमचा आन्सर आलेला आहे. सो या ठिकाणी कॉस थीटा आलेला आहे 0.27 घेते मी फक्त, बाकीचं तुम्ही नंतर घेऊ शकता कारण ते तसंही पॉईंटच्या नंतर आहे. कॉस थीटा आलेला आहे 0.27 आणि बाकी पुढे आहे ते. सो इथे आपल्याला फक्त थीटा पाहिजे, कॉस थीटा नाही विचारलं आहे, फक्त थीटा विचारलं आहे, फक्त अँगल विचारलं आहे. सो थीटा इथेच राहणार, कॉस इकडे शिफ्ट होणार, कॉस इन्वर्स थीटा इज इक्वल टू कॉस इन्वर्स 0.27. ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल तर वेल अँड गुड, नसेल माहिती तर मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 करा आणि व्हॅल्यू फाइंड आउट करा. दॅट इज 73 डिग्री 58 मिनिट याची व्हॅल्यू येईल. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करतो. आता नेक्स्ट आहे 22.9. दॅट इज गिवन आहे की P वेक्टर इज इक्वल टू 4i कॅप मायनस j कॅप प्लस 8 कॅप किंवा आहे 2i कॅप मायनस mj कॅप प्लस 4k कॅप. तुम्हाला या ठिकाणी m फाइंड आउट करायचं आहे आणि अजून एक सांगितलेलं आहे की दोघं कसे आहेत, सेम डायरेक्शनमध्ये आहेत. सो दोघांचंही सेम डायरेक्शन असल्यामुळे त्यांचे करस्पॉन्डिंग वेक्टर्स काय आहेत, सेम प्रपोर्शनमध्ये असणार आहेत. सो सेम प्रपोर्शनमध्ये असल्यामुळे आपण px बाय qx, py बाय qy, pz बाय qz असं घेऊ शकतो, इझिली घेऊ शकतो. सो आता या ठिकाणी pxची व्हॅल्यू काय आहे 4 डिवायडेड बाय आपण काय घेणार आहोत, qxची व्हॅल्यू काय आहे 2. सिमिलरली pyची व्हॅल्यू काय आहे, काहीच नाही दिले म्हणजे काय घ्यायचं, -1 घ्यायचं. मायनस का, तर या ठिकाणी मायनस आहे म्हणून मायनस आणि काही नाही दिलं म्हणून 1. सो -1 या ठिकाणी काय आहे -m, तर -m घ्यायचं इज इक्वल टू या ठिकाणी आहे 8, इथे आहे 4, सो 8/4. आता तुम्हाला या ठिकाणी -mची व्हॅल्यू, -mला तुम्ही एका ठिकाणी घ्या, तुम्ही याला कशानेही हे करू शकता, म्हणजे कोणताही रेशो घेऊ शकता या तिघांपैकी आणि तुम्ही या ठिकाणी mला जर इकडे घेतलं तर यू विल गेट 1/2. आता हे कसं सॉल्व करायचं, सपोज की आपण हा घेतोय, तुम्ही हे दोघं पण घेऊ शकता ॲज यू विश. सपोज की आपण या दोघांना घेतलं 4/2 इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय -m. दोघांकडे मायनस मायनस आहे, साईन कट होईल. आता या ठिकाणी m मल्टिप्लाय बाय 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा m मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 2, 1 मल्टिप्लाय बाय 2 येणार आहे 2 आणि या ठिकाणी m मल्टिप्लाय बाय 4 येणार आहे 4m. बाकीचं मी वरती करते, 4m इज इक्वल टू 2 आलेला आहे, mला इथेच ठेवायचं आहे इज इक्वल टू 2/4. देअरफॉर m इज इक्वल टू कट करा 1/2. अशा पद्धतीने mची व्हॅल्यू आलेली आहे 1/2. कोणतेही दोन रेशोज तुम्ही घेऊ शकता, हे दोन घ्या किंवा हे दोन घ्या, कोणतेही दोन रेशो चालतील. ओके, सो mची व्हॅल्यू 1/2च येणार आहे कोणी घेतलं तरी पण. अशा पद्धतीने आपण mची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि ॲट दी एंड या ठिकाणी आपला या चॅप्टरचा एकदम महत्त्वाचा पार्ट संपलेला आहे. आता त्यानंतर आहे इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस.
सो ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.